ए शेरू चल ह्यांना दम दे, दम द्यायला. मला मी मसाला दाखवते रेडी केलेला. आणि ह्यात चाललं होतं पण मध्ये काही नाही काय अडचणी यायचं. एक नवीन प्रोडक्ट तुम्हाला दाखवते. थालीपीठ भाजणी चालू करायचं माझा. वास बघ कसा घेतोय. मशीनचा आवाज इथपर्यंत येतो ना. कपड्याची मशीन लावले सकाळी सकाळी आणि मशीन आपली ट्रान्सफर केलेली आहे या घरामध्ये. तिकडे आता चालू केले कपडे सकाळी सकाळी 2 दिवसाचे धुवायला लावलेत. आणि आज आपल्याकडे येणार आहेत काम करायला. काल बोलले आज येतो म्हणून. पाऊस होता ना त्याच्यामुळे ते आलेले नाही. एकदा दारा खिडक्याला लागला काम झालं ना आपलं. मग मोठं काम झालं. हां मग काय टेन्शनच नाही. कामं इथे पटपट होत नाही. काय करणार. ए वाघ्या शेरू चला या, चला घरात. आज पाऊस नाही म्हणून बाहेर आहेत बिचारे. नाही तो लबाड आहे तो. त्याला आता इथं हा पांढरा आपण असेल तर जाणार नाही. हां वाघ्याला अजून जायचं आहे, बाहेर जायचं आहे म्हणून तेवढा लांब बसलेला आहे. त्याला घरी यायचं नसतं लवकर. बघा बघा शेरू बाहेर गेला, तिकडे गेला. चला आता खायला. ए वाघी चला चूल पेटवूया. मी पहिला चूल पेटवते आता पहिला. छान वातावरण झालेलं आहे. पाणी बघा आम्ही सध्या पावसाच्या पाण्याचाच वापर करतो. चांगलं निर्मळ पाणी पावसाचं याच्या बादल्या लावून ठेवतो आणि हेच वापरतो भांडी घासायला, हातपाय धुवायला. कसं निव्वळ पाणी. खाली बघा गाळ बसले पत्र्याचा. ह्याच्यामध्ये बघा रोपं होती ना, स्नेक गार्ड म्हणतात ना, ते बघा लावून टाकले काल संध्याकाळी. त्याला फुलं काढून घेते. पाऊस आला तसं अगं राहून जाईल मग. हा पाऊस पाऊस जबरदस्त पाऊस पडतोय आपल्याकडे. फुलं पण सगळी खराब होतात पावसात. नाही बघा मोगरा कसा खराब झाला तो. कुजतात फुलं. ही बघा कशी झाली ती. ही अशी खराब होतात. काय करणार. जाऊ दे ठीक आहे. काल ही जुईची फुलं पण बघा काढली नाही कारण संध्याकाळी इतका पाऊस पडत होता. म्हटलं कसं बाहेर येणार. एक तर छत्री नाही आपल्याकडे. एकच छत्री आहे ती बघा. आता केल्यात ऑनलाईन ऑर्डर केल्यात. हे चला इकडे. हे दोघंजण गेले ते बघा सुटले खेळायला. शेरू तू जाऊ नको. शेरू जास्त जात नाही. वाघ्याचं लय लक्ष असतं बाहेर. गुलाब बघा छान असे फुललेले आहेत. छान कळ्या आल्यात. इकडे बघा का पोरीनो. त्या बघा आरोही आणि मृण्मयी शाळेत निघाल्या. ए शेरू चल ह्यांना दम दे, दम द्यायला. पावसाला जावं का. छत्री नाही. छत्री नाही वाटतं घेतला नाही. दूध द्यायला आल्या होत्या. हे बघा दूध आता ठेवते. माझं आपलं काम चाललं. सकाळी सकाळी कपडे धुवून घेतले. 2 दिवसाचे कपडे. आता हे सुकत घालते आणि आधीचे कपडे काढून ठेवलेत. नुसता कपड्यांचा ढिगारा नुसता. इतके कपडे ना बापरे. चला हे दूध पहिला आतमध्ये ठेवते. कपडे सुकवून घेते. हा बघा हा आधीचा ढिगारा आत्ताच काढून ठेवला. म्हणजे कपडे अगोदर काढून ठेवलेच जात नाही. तर स्टँडवरच असतात. दूध गरम करायचं आहे. थोड्या वेळाने करते. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. बऱ्याच वेळानंतर तुम्हाला मी भेटते आता. माझे बछडे बघा कसे झोपले. एक बछडी माझी झोपले आणि ती बघा एक तिथे बसले. आणि पावसाला पुन्हा इथे सुरुवात झालेली आहे. घरामध्ये शांतता. कोणीच नाही आहे घरात. फक्त आम्ही आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी जेवण करायला सुरुवात केलेली आहे. जायचं आहे बाहेर. कुणाच्या आता गेले तरळ्यामध्ये. थोडंसं सामान आपल्या घराचं आणायचं ना, ते घ्यायला गेलेत ते. आणि CNG पण भरायचं होतं. आपलं जे ऑर्डरचं सगळं सामान आहे ना, ते आता आणायला मी चाललेली आहे. पटापट मोठं म्हणजे जेवणाचं थोडंसंच बाकी आहे. कुणाला आहे ना जेवायला. आता आमचा कसं नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि उशिरा थोडासा नाश्ता आला आहे त्याच्यामुळे. इथं तर जेवण पटकन करते आणि मग निघायचं आहे. पावसाला बघा सुरुवात झाली आहे बारीक बारीक.
काल आम्हाला जायचं होतं पण काल इतका पाऊस होता ना त्याच्यामुळे आम्ही जाणं की नाही कॅन्सल केलं. आता जाते. थोडंसं ऑर्डरचं सगळं मटेरियल ना माझं संपलं आहे घरातलं, त्याच्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं काय तर ते आणायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या सर्वांचे पार्सल ज्याने ज्याने ऑर्डर केलेलं आहेत ना ते सगळं मला रेडी करायचं आहे. तर एक 2-3 दिवसामध्ये सगळं तयार करून सगळ्यांचं कुरिअर करणार आहे. सध्या म्हणजे एक मला सांगावं असं वाटतं की ज्याने ज्याने ऑर्डर केलं ना त्यांच्यासाठीच, किंवा नवीन कोणी ऑर्डर करणार असेल ना त्यांना पण मी सांगू इच्छिते की बघा आता पाऊस सुरू आहे ना त्याच्यामुळे काय होतं की कुरिअर म्हणजे आमचं कसं सगळं पार्सल रेडी असतं, पण कुरिअर मात्र आम्ही पावसाचा अंदाज घेऊन करतो. कारण बघा आता इतक्या मेहनतीने आपण सगळं रेडी करतो आणि तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत जर का काही भिजलं वगैरे, आणि पावसाचं वातावरण तुम्हाला माहिती असं दमट वातावरण असतं, त्याच्यामुळे जे काही आपण बघा तयार केलेलं आहे ना वस्तू म्हणजे पिठं वगैरे पापड वगैरे जे काय आहे ना ते खूपच खराब व्हायला नको. त्याच्यामुळे कुरिअर करताना पण आम्हाला खूप सांभाळून सगळ्या गोष्टी म्हणजे लक्ष देऊन कराव्या लागतात. आणि त्याच्यामुळे मग थोडंसं जरा मागं पुढं होणार, पण तुमचं पार्सल कसं तुमच्यापर्यंत पोचणार, म्हणजे थोडंसं जरा लेट होईल पण पोचेल असं. त्याच्यामुळेच म्हणजे आम्हाला कसं होतं की पाऊस बघा सुरू झाला ना की घराच्या बाहेर जास्त असं पडता येत नाही, अडकल्यासारखं होतं. कारण पावसामध्ये जायचं बाहेर म्हटलं की भीती वाटते थोडीशी. म्हणजे बघा रस्ते गावच्या ठिकाणी वळणाचे रस्ते असतात, कुठे झाडं पडतात काय काय असतं, त्याच्यामुळे पाऊस सुरू झाला की आम्ही काही फारसं असे घराच्या बाहेर पडतच नाही. म्हणजे अगदी बागेत पण आम्ही काही जास्त जात नाही, कारण खूप पाऊस सुरू झाला ना की खूप असं एकदम वेगळंच वातावरण होऊन जातं. त्याच्यामुळे कधी कधी विजा वगैरे पण चमकत असतात ना, तर झाडं वगैरे आणि दरड बिरड कोसळण्याचे पण चान्स असतात. त्याच्यामुळे मग थोडंसं जरा जास्त पाऊस असेल तर घराच्या बाहेर पडणं रिस्की असतं. आणि त्याच्यामुळेच मग आम्ही कसं पावसाचा अंदाज घेऊन सगळं आमचं ऑर्डरचं वगैरे काम चाललेलं आहे. आता ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती, पण कधी कधी काय होतं की तुम्हाला पण माहीत नसतं, मग तुमच्या सगळ्यांचे मेसेज किंवा फोन वगैरे मग कसे येत राहणार ना की काय झालं आमच्या पार्सल, आणि तुम्हाला पण मग काळजी लागून राहते ना. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. तर आता माझ्या किचनचं पण काम भरपूर होतं, मला आज मसाला वगैरे काढायचा होता. हा बघा सगळा कांदा वगैरे मी चिरून ठेवला, तुम्हाला मी दाखवते. हे पण मी साईडला करून ठेवलं, म्हणजे नको म्हटलं संध्याकाळी आल्यानंतर करीन मी, पण पाऊस कमी आहे तर पटकन म्हटलं जाऊन येते. तर जेवण करून घेते, कारण कुणाला आहे ना दुपारी जेवायला तो येईल. परत वाघेश्वर पण आपले आहेत ना. घरातलं आज काम पण भरपूर होतं, खूप काम होतं आज घरामध्ये, पण झालंय सगळं. म्हणजे आता मी गेली ना बाहेर तरी पण आल्यानंतर मला चिंता नाही आहे, मी रिलॅक्समध्ये जाऊ शकते. माझं एडिटिंग वगैरे पण झालेलं आहे. बाहेर गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतं की माझं यूट्यूबचं काम आहे ना राहून जातं. कारण कुठे बाहेर जायचं म्हटलं ना की पूर्ण दिवस आपला निघून जातो, म्हणजे 5-6 तास कुठेच नाही गेले, कारण सगळं लांब लांब असतं आणि सगळ्या गोष्टी कशा पटापट मिळत नाही. त्याच्यामुळे शोधून शोधून मग कसं आपल्याला सगळं जमा करावं लागतं. त्याच्यामुळे तर चला कढईमध्ये तेल घातलं आहे. पटकन आता ना मी टोमॅटोचं सार करते, तुम्हाला मी मसाला दाखवते रेडी केलेला. आणि ह्या टोमॅटोच्या सारामध्ये म्हणजे ह्या मसाल्यामध्ये की नाही आपला जो मच्छी मसाला आहे ना त्याचा मी वापर केला आहे. रंग बघा किती छान आले. त्यात टोमॅटो, कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि जिरं हे सगळं घातलेलं आहे. आणि आपला मच्छी मसाला घरचा आपला हा बघा चिरलेला कांदा असा ठेवला आहे. तो मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार, संध्याकाळी आल्यानंतर वाटप काढीन. ह्याच्यामध्ये भात रेडी आहे, म्हणजे फक्त भात आणि टोमॅटोचं सार. ह्याच्यामध्ये सकाळी मी हे बनवलं होतं, शेवया असतं ना, गोड शेवया बनवल्या होत्या, तर त्याच कढईमध्ये आता पटकन फोडणी घालून घेते. रेसिपी मी नेक्स्ट टाईम तुम्हाला शेअर करीन, नक्कीच शेअर करीन. आपल्याला मागे ना कमेंट आले की ताई दाखवा म्हणून. आता आज जरा घाई त्याच्यामुळे मग राहून जाते. तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि सुगंध तर इतका भारी येतो आहे ना, ह्या वाटणाचा मस्त सुगंध येतो आहे. छान अशी फोडणी, रंग बघा किती छान येतो आता, मस्त असा ऑरेंज कलर. माझं टोमॅटोचं सार झालेला आहे बघा, किती मस्त रंग पण छान आला आहे आणि सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे. रेसिपी मी लवकरच शेअर करीन तुमच्याशी. चला झाकून ठेवते आणि आता मी तयार व्हायला घेते. हे बघा कुणालच्या बा आले सगळं सामान घेऊन. 1 मिनटं मी चप्पल घालू दे. एवढे मोठे पाईप आहेत, स्टीलचे आहेत हे. लगेच निघूया ना गाडी. आणि बाकीचं सामान आहे माझं, बाकीचं सामान काय आहे ते पिशव्यांमध्ये आहे. चला हे सामान जरा ठेवूया आणि मग लगेच निघूया. कुणाला फोन करून सांगते ना निघतोय म्हणून. हा जडे.
दोघांनी इथे बसायचं हां, मी पटकन बाहेर जाऊन येते हां. दादा येईल हं थोड्या वेळाने. दोघांना पण घरातच ठेवलं म्हणजे बाहेर नको, उगाच रिक्स नाही घ्यायची, हो की नाही. आम्ही पटकन जाऊन येतो हां. मग दादा येईल ना दुपारी, मग जेवायला देईल हां. सकाळचं खाऊन पिऊन झालं आहे त्यांचं. कुणाला आता फोन लावलेला, त्याला सांगितलं की तू लवकर ये घरात, तोपर्यंत आम्ही पटकन येतो. ठीक आहे. ए बबड्या झोपा आता, इथे गपचूप झोपून जा. चला, तो वाग्या पण आहे हां. गप गाई करा. मी खाऊ घेऊन येते येतं ना, खाऊ आणते हां. काय खाऊ आणू? आता आईस्क्रीम नाही खायचा थंडीतनं, दुसरं काहीतरी आणते मी हां. पांढरू माझा कसं बघतो व, त्यांना बरोबर समजतं, कपडे घातले का समजतं आई कुठेतरी चालले. गाई करायची गपचूप. दादा येईल थोड्या वेळाने, मी पटकन येते जाऊन, पटकन, अजिबात वेळ नाही घालवत. चला सगळं घेऊया, निघालो आम्ही. तर दुपारी कुठे, दुपारी आम्ही काहीतरी अंदाजे 11:30 वाजता गेलो आणि घरी येईपर्यंत आम्हाला 5, 5:15 झाले. आणि इतके आम्ही थकलो होतो अक्षरशः. आल्यानंतर आहे ना एक झोप काढली मी, आणि आत्ता थोडीशी जरा तरतरी आले. त्याच्यामुळे आता म्हटलं चला तुम्हाला मी दाखवते काय काय सामान खरेदी केलेलं आहे. ते सगळं मी आता आणलेलं आहे. ऑर्डरचं सामान पण सगळं आपलं आणून झालं आहे. आता उद्यापासून सगळं जे आपली ऑर्डर आहे ना ती तयार करायला मी सुरुवात करणार. आणि झाडांसाठी आपल्याला खत हवं होतं. किती किलो खत घेतलं आपण, ऐकलं का? किती? 100 किलो खत आणलेलं आहे. म्हणजे एवढं काय आपल्याला लागणार नाही, पण कसं स्वस्त मिळालं त्याच्यामुळे आम्ही जास्त घेतलेलं आहे. हे 2-3 वर्ष की नाही आरामात जाणार. आता म्हणजे उद्यापासून आपलं जे खताचं काम आहे ना, झाडांना खत पाणी करायचं, ते पण सुरू होऊन जाईल. ते आता खताच्या गोण्या आहेत गाडीमध्ये, अजून काही काढल्या नाही आहेत. कारण आल्यानंतर आम्ही जाम थकलो होतो, त्यामुळे तसंच ठेवलं होतं. हे सामानात कसं कसं खाली उतरवून घेतलं. आणि तुम्हाला मी दाखवते थोडंसं सामान काय काय आणलेलं आहे ते. बाकीचं सगळं होतं आपल्या घरामध्ये, पण एक 2-4 वस्तू ना ऑर्डरच्या संपल्या होत्या, आणि त्याच्यामुळे माझं कसं ऑर्डरचं मग बनवायचं राहिलं होतं. पापड वगैरे भरपूर अशा ऑर्डर आलेल्या आहेत पापडाच्या, ते पण जाऊन ना मी, म्हणजे आज सगळी कामं आमची झाली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे गेले कित्येक दिवस झाले, 3-4 दिवस झाले आम्हाला जायचं सगळं चाललं होतं, पण मध्ये काही नाही काय अडचणी यायचं. पाऊस भरपूर पडतो, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा, आणि त्याच्यामुळे मग राहिलं होतं. ते बघा, ते सगळं आपलं सामान ऑर्डरचं आहे. ते समोर तुम्हाला धान्य वगैरे दिसतंय. मी जशा ऑर्डर येतील ना त्याप्रमाणे सगळं सामान की नाही घेऊन येते. कारण सध्या आता बघा पावसाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे लॉटमध्ये भरून ठेवायचं नाही सामानाला. बघा म्हणजे असं वातावरण दमट आहे ना, त्याच्यामुळे मग जसं लागेल तसं आणते. तर हे कुळीत बघा आणलेले आहेत, इथे पण आहेत आणि तिथे पण बघा आहेत. बाजरी आहे तिथे, नाचणी आहे. नाचणी आपल्याकडे अजून आहे. ही ज्वारी घेतलेली आहे. अजून ज्वारी ना बाहेर पण ठेवलेली आहे थोडीशी. आणि ह्याच्यामध्ये पापड आहेत. हे सगळे पापड ऑर्डरचे आहेत. आणि इथे पण बघा पापड आहेत. एक नवीन प्रोडक्ट तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हे कोकम आहेत बघा. आणि हे बघा, ही ताकातली मिरची. तर आपल्या एक ताई आहेत ना, त्यांनी आपल्याकडनं मसाले वगैरे म्हणजे पिठा वगैरे सगळे घेतलेले आहेत मागच्या वेळेस, आणि त्यांना की नाही ताकातली मिरची हवी होती. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या इथे कुठे मिळाली तर बघा म्हणून. तर आपण जिथून बघा खरेदी करतो ना त्यांच्याकडे होती ताकातली मिरची, त्याच्यामुळे ही आता मी आणलेली आहे. फक्त 1/2 किलो मी घेतलेली आहे, जास्त नाही घेतलेली आहे. तुम्हाला जर का कोणाला हवी असेल तर नक्की सांगा सगळ्यांनी. म्हणजे नंबर देते, त्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा. चवीला खूप भारी आहे. घ्यायच्या अगोदर मी ही टेस्ट करून बघितलेली आहे, म्हणजे नुसते खाल्ली मी, आणि मिरच्या वगैरे खायला की नाही मला आवडतात. छान आहे, मस्त चवीला टेस्ट आहे एकदम. तर हे फक्त आता त्या एका ताईंची ऑर्डर होती ना, त्याच्यामुळे एवढंच घेतलेलं आहे मी. तुम्हाला जर का हवं असेल तर सांगा मला, तुम्हाला पण मिळेल. पण छान आहे चवीला, मस्त. पावसातलं खायला खूपच भारी आहे. तर आता असं हे सगळं सामान त्या आता उचलून ठेवते. आता हे सगळं पापड बिपड ज्यांचे काय ऑर्डर आहे ना ते सगळं आता उद्यापासून पॅकिंग करायला सुरुवात होणार. आणि साधारण मग 1-2-3 दिवसानंतर आपली ऑर्डर जी आहे ना ती कुरिअर केली जाणार, पण पावसाचा अंदाज घेऊन.
हा बघा पाऊस सुरू झाला पाऊस. तुम्हाला अजून पण एक गोष्ट मला शेअर करायचे. थालीपीठ भाजणी चालू करायचा माझा विचार चालू आहे आणि त्या पद्धतीने मी सगळी तयारी करायला सुरुवात केली आहे. मल्टीग्रेन आटा आणि ही जी थालीपीठ भाजणी असणार ना, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये कडधान्य, डाळी, परत धान्य, परत थोडेसे गरम मसाले असे छान प्रकारे थालीपीठ भाजणी मी तयार करणार आहे. तर लवकरच तुमच्याशी मी व्हिडिओ आहे ना तो शेअर करीनच. आणि कोणाला जर का ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघून पण ऑर्डर देऊ शकता. पण इतकंच आहे की आता सध्या कसं माझं सगळं चाललं आहे की किती खर्च झाला आहे, किती काय, ते सगळं मला अंदाज घेऊन आणि मग कसं किलो आपण किती भाव लावू शकतो. आणि थोडीशी मेहनत पण आहे. थालीपीठ भाजणी करायचं तर मेहनत आहे. जसं की कुळीत पीठ आहे, परत वड्यांचे पीठ बघा आपण तयार करतो ना, भाजायला वेळ जातो. आणि हे थालीपीठाचं पण जे काही भाजणी आपल्याला भाजावी लागणार ना, म्हणजे धान्य डाळी वगैरे, त्याला वेळ जाणार. खमंग भाजले जातात ते कमी आचेवरती, त्याच्यामुळे खूप मेहनतीचं काम आहे. त्याच्यामुळे बघू आता सगळा अंदाज घेऊन मग मी ते एक किंमत ठरवीन की किती खर्च झाला आहे, काय झालं, आणि मग तुम्हाला मी सांगेनच. आता हे जे सामान आहे ते सगळं मी आवरून ठेवते. आणि खतं वगैरे आहे तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. आज मी जाम थकलेली आहे, त्याच्यामुळे फारसं असं काय तुमच्याशी शेअर करत नाही आहे. जेवण पण मला आता काय करायचं नाही, कारण जेवण आहे आपल्याकडे दुपारचं. फक्त हा बघा हा ब्रेड आणला येताना, म्हटलं असं जास्त काय वाटलं, गव्हाचा ब्रेड आणला आहे तर आपल्याकडे जाम आणि ब्रेड बटर वगैरे आहे, ते पण आपण भूक लागली तर खाऊ शकतो. म्हणजे इतकं आम्हाला थकायला झाला. खूप फिरलो आम्ही मार्केटमध्ये, खूप फिरलो. कणकवलीला वगैरे पण भरपूर वेळ गेला. आणि ते खतासाठी गेलो होतो, तिथं आम्हाला इतका वेळ थांबावं लागलं. म्हणजे जवळजवळ म्हणजे लाईन नव्हती, म्हणजे दुकानं कशी बंद असतात ना, त्यांचं काही टाईम टेबल नसतं. सरकारी बघा दुकानं असतात, त्यांचं काही टाईम टेबल फिक्स नसतो. त्याच्यामुळे तिकडे जाऊन आम्ही लाईन लावली. पहिला नंबर आमचा होता म्हणून बरं झालं, आम्ही लवकर गेलो होतो ना, त्याच्यामुळे पहिला नंबर आमचा लागला. आणि फायनली आपल्याला खत मिळालं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण गेले कित्येक दिवस झाले आम्ही या खतासाठी आमच्या चाललं होतं की कुठे खत मिळते. भरपूर ठिकाणी आम्ही चौकशी केली, आमच्या तळ्यात पण. पावसाचा आवाज बघा. खत काय मिळत नव्हतं, पण आज मिळालं खत. जरा 2 मिनटं थांबते. थांबला पाऊस थांबला. तर पुन्हा एकदा सांगते, थालीपीठ भाजणी आपण तयार करणार आहोत. आणि ही ताकातली मिरची कोणाला हवं असेल तर जरूर मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला कुरिअर मार्फत घरपोच केली जाईल. आणि किती प्राईज आहे काय आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मेसेज करून कळवण्यात येईल. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.